तर तुम्हाला माहित आहे का, तर 1857च्या लढ्यानंतर राणीचा जाहीरनामा आला, क्वीन्स प्रोक्लेमेशन, की आता ब्रिटिश हे रिलिजियस आणि कल्चरल मॅटर मध्ये इंटरफेअर करणार नाही. त्यानंतर काही सोशल छोटे मोठे रिफॉर्म झाले, पण 1937 मध्ये देशमुख बिल हे ऍक्च्युली चर्चेला आलं मुंबई प्रांतामध्ये, आणि विषय काय होता, वुमन्स राईट टू प्रॉपर्टी. आता यानंतर ब्रिटिशांनी याला स्टडी करण्यासाठी 4 मेंबर कमिटी अपॉइंट केली, त्याला म्हणतात हिंदू लॉ कमिटी, आणि याचे अध्यक्ष होते BN राव, आणि हे नाव तुम्हाला माहित आहे. नंतर BN राव यांनी ऍक्च्युली एक ड्राफ्ट बनवला आणि लोकांचे सजेशन विचारले. ओके, ते 1944, आणि त्याच्यामध्ये एक शब्द चर्चेला आला, याच हिंदू लॉ कमिटीला म्हणण्यात आलं हिंदू कोड बिल, आणि या प्रकारे हे नाव आलं. नंतर स्वतंत्र भारतामध्ये पहिले जे लॉ मिनिस्टर आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर त्यांच्यावर ही जबाबदारी आली की हिंदू कोड बिलला आता काय करायचं, सिस्टमॅटिक बनवायचं. तर त्यांनी याचे 8 भाग बनवले. त्याच्या भाग 1 मध्ये त्यांनी ऍक्च्युली हिंदू काय आहे याची एक व्याख्या दिली, आणि कास्ट सिस्टमच्या ज्या डिस्क्रिमिनेशन फॉर्म आहे त्याला कसं रिमूव्ह करता येईल याबद्दल सजेशन दिले, आणि या प्रकारे हिंदू कोड बिलची सुरुवात झाली, आणि या प्रकारे हिंदू कोड बिलचं इम्प्लिमेंटेशनची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद.